देवगिरीवरील बैठकीत प्रफुल्ल पटेलांकडून राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव. सर्व आमदारांचं एकमताने समर्थन. 26 फेब्रुवारीला राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची औपचारिकता. राष्ट्रवादीच्या बैठकीत विलीनीकरणासंदर्भात चर्चा नाही. विलीनीकरणासंदर्भात माध्यमांमध्ये बोलू नका. बैठकीत सूचना. सूत्रांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्स डेटा रिकव्हरीसाठी परदेशात पाठवण्याची शक्यता. चौकशीबाबत सरकार 1 ते 2 दिवसात महत्त्वाचा निर्णय घेणार. सूत्रांची माहिती. ब्लॅक बॉक्स खराब, अपघात की घात, रोहित पवार पुन्हा आक्रमक. 18 तारखेला मुंबईत पुन्हा स्फोटक पत्रकार परिषद, तर दिल्ली दौऱ्यात रोहित पवारांकडून 2 खासगी गुप्तहेर संस्थांची भेट. अपघाताचा तपास गुप्तहेर संस्थेकडून होण्याची शक्यता. मंत्री नरहरी झिरवाळ यांची उद्या पत्रकार परिषद. उद्या सकाळी 10 वाजता झिरवाळ माध्यमांसमोर भूमिका मांडणार. मंत्रालय लाच प्रकरणी झिरवाळांचा क्लर्क अटकेत. माफी मागणार नाही. टिपू सुलतानवरील वक्तव्यावर हर्षवर्धन सपकाळ ठाम. टिपू सुलतानचे वंशज भाजपात आले तर त्यांना देखील पद देतील. सपकाळांची टीका. काँग्रेस पुणे पोलिसांविरोधात हायकोर्टात जाणार. पुणे पोलिसांनी परवानगी दिली नसती तर आंदोलन झालं नसतं. पुणे पोलिसांकडून पक्षपातीपणा सुरू. महापौरांचंही नाव जाणून बुजून वगळलं. प्रशांत जगताप यांचा आरोप. ठाणे मावळचे आमदार सुनील शेळकेंचे भाजपच्या बाळा भेगडेंवर गंभीर आरोप. भेगडेंनी ईव्हीएम हॅकिंगच्या नावाखाली प्रत्येकी 25 लाख घेतल्याचा दावा. आसावरी जगदाळेंना सरकारी नोकरी देण्याबाबत हालचाली. सूत्रांची माहिती. आसावरी ही पहलगाम हल्ल्यातील मृत संतोष जगदाळेंची मुलगी. पुणे पालिकेत वर्ग 2 ची नोकरी देण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव. सूत्रांची माहिती.